आता ज्या निवडणुका होतील त्या निवडणुकांमध्ये आम्हाला आमचं आरक्षण पूर्णपणे मिळावं आणि आमचं आरक्षण संपूर्ण जे आहे 27% पहिल्यापासून ते टिकलं पाहिजे. आता आमचं जे काही चाललेलं आहे त्याच्यामुळे जे काही अभ्यास सांगतोय की ग्रामपंचायतीपासून इतर अनेक ठिकाणच्या 33,834 ठिकाणी ओबीसीच्या जागा घटलेल्या आहेत. महानगरपालिकेमध्ये 67 जागा कमी झाल्या आमच्या. नगर परिषदेमध्ये 192 जागा, नगरपंचायतीच्या 182, जिल्हा परिषदेच्या 142, पंचायत समितीच्या 344, ग्रामपंचायतीमध्ये 32,907 एवढ्या जागा साधारण घटल्याचं दिसतं. कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या जागा आम्हाला पूर्णपणे मिळाल्या पाहिजेत आणि त्यासाठी जे आहे आपण जे आम्हाला आश्वस्त करायला पाहिजे. त्या मागच्या निवडणुकामध्ये विधानसभेच्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर महायुतीला मतदान केलेलं आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळ्यांना. अशा परिस्थितीमध्ये सरकारचं काम राहणार आहे. सुप्रीम कोर्टाने जे काही सुरुवातीची ऑर्डर दिली असेल आदिवासी समाजाच्या ते ठीक आहे, परंतु बाकीचं आम्हाला आरक्षण मिळायला पाहिजे.